ट्रिपच्या सेकंड मॉर्निंग. इंदोरची किती थर्ड आहे. हां थर्ड. काल सेकंड होती. आणि आम्ही चाललेलो आहे अशा ठिकाणी कुठे अनएक्सप्लोर्ड प्लेस. अनएक्सप्लोर्ड प्लेस जी जास्त तुम्ही यूट्यूबवरती वगैरे बघितली पण नसेल. ते आता आम्ही तिकडेच जाऊन तुम्हाला दाखवू. जरा नाश्ता बिष्टा करायचा आहे खाली जाऊन. बाकीचे मेंबर्स अजून तयार होत आहेत. हां ना 9ला निघायचं ठरलेलं. दरवेळेप्रमाणे 9:15. सो आमची गाडी आलेली आहे. अर्टिगा बुक केलेली आहे. कुठे चालला? अनएक्सप्लोर्ड प्लेस. हाँ जी कोणालाच माहिती नाही यूट्यूब वर. भाई किसी ने देखा नहीं होगा. हमें भी नहीं पता है. तो भाई और बहनों हम लोग जा रहे हैं ऐसी जगह पे. भाई और उनकी बहनों. जो प्लेस हम लोग ने तो कभी यूट्यूब पे सुनी नहीं है. बता देते हैं अभी बाद में मिलेगा नहीं मिलेगा. आपको बताते हैं. तब तक के लिए क्या बताओगे वहाँ पे जाके? आपको भी पता नहीं है. डिजिटल पासवर्ड वाला. इथे एका माणसाला खूप दुःख झालेलं आहे आणि बीटी बसलेली आहे मोठी अशी. कारण सांगशील का तू? जरा सांगशील का कारण? कळतच असेल तुम्हाला थोबाडावरून. कारण सांगण्याची ही इच्छा नाहीये. ज्यांनी एका व्हिडिओची केलेली आहे माती. 1 मिलियन वाला व्हिडिओ होता. 1 मिलियन वाला व्हिडिओ होता. 1 मिलियन वाला. देखो नाही जमत आहे तुम्हाला. तू पगार देणार नाहीये. YouTube का व्लॉग बनाना इतना इजी नहीं है. इजी नहीं है. इजी. हाँ बट डिलीट करना तो इजी था आपके लिए. थोड़ा टेक्निकल इशू हो जाता है. कभी कभी ऐसे ऊपर नीचे हो जाता है. पर अभी क्या ही करे. ऊपर नीचे नहीं मोबाइल से बाहर ही कर दिया आपने. डेटा ट्रांसफर करते करते पूरा व्लॉग ही डिलीट हो गया है. अब 56 दुकान का. सॉरी फैंस हम आपको वीडियो नहीं डाल सकते. MC देवांग. ह्या लोकांनी एक नवीन रॅप एक्सप्लोर केलाय. माहिती नाही कुठून ह्या लोकांनाच मिळतं. ज्यामध्ये रॅपरला बोलताच येत नाही. काय डेफ कुठलं रॅप आहे? डेफ रॅप. डेफ म्यूट रॅप. डीजे भावा तो तरी तो ट्राय करतोय म्हणून आम्ही त्याला भाव देतोय. आणि तुम्ही डिलीट करतोय. पण दुकानचे 56 व्हिडिओ डिलीट केल्यानंतर तुम्ही कुठे आले? आम्ही आता आलेलो आहे. काय नाव आहे? कुकडुकू. विशाखा. काय नाव आहे? काकडा खो वॉटरफॉल. मुंबईमध्ये धो पाऊस पडत असताना आम्ही थोड्याशा पाण्याची आशा करून आलो होतो काकडा खो वॉटरफॉलला. म्हणजे ते पाणीच नाहीये मुंबईमध्ये. तिथे पाऊसच पाऊस पडतोय. बट इथे हा वॉटरफॉल सुना आहे. काय म्हणणं आहे? मजा नाही. सगळे चांगले वॉटरफॉलची आशा करून आलेले हे पर्यटक उदास मनाने असेच उभे आहेत. पाणी पडत असेल पाऊस पडत असेल तेव्हा असेल ना चांगला. याला भरायला अजून पुढचा पावसाळा येईल. काकडापा वॉटरफॉल. थोडं कमी आहे पाणी. चालून घ्याल ना? थोडं म्हणजे अगदीच नाही. मला असं वाटतं की पावसाळा चालू होऊन झालं ना. आता जुलै चालू आहे तरी थोडं तरी पाणी पाहिजे. धार आहे ना. हे काय भाई मजा करा. पाण्यात मजा करा. पानी में गिर जाओगे. अरे वाटरफॉल पे हो ना. ओ भाइयों. ओ भाइयों भीग जाएगा भाई. बहुत पानी है. बहुत पानी. आम्ही गाडीत बसलो आणि पाऊस चालू झालेला आहे. मुंबईवरनं पाऊस घेऊन आलो. बरोबर. गाड़ी दरवाजा भाई गया. गाड़ी दरवाजा. त्या गाडी दरवाजातून आमची गाडी जात आहे. वाह. मांडव.
मांडेवादारी। भाई तेरे को वेज खाना है कि नॉन वेज? नॉन वेज। नॉन वेज। यस तेरे को क्या खाना है? प्योर नॉन वेज। इमली है, केले का वेफर, मसाला वेफर, काय खाते? मसाला केळा वेफर मस्त होते. फ्रेश फ्रेश आदिवासी शाळा सुद्धा आहे. कुठे आलो आपण? आम्ही आलो आहे मांडवमध्ये जहाज महल बघायला. ॲक्च्युली मांडव हे ना पूर्ण हिस्टॉरिक प्लेस आहे. आम्ही जसं एंटर केलं ना तसं रस्त्यावरती म्हणजे हा दरवाजा तो दरवाजा लाईक महल असं एकदम भारी वाटतं ना. असं लाईक हिस्टॉरिक प्लेसमध्ये आधार. पार्किंगची सोय पण आहे. पार्किंगची सोय पण आहे आणि म्हणजे पूर्ण मांडव ही प्लेस हिस्टॉरिक आहे आणि भरपूर महाल वगैरे आहे त्यामुळे छान वाटतं. पॅटीस मसाला पॅटीस इकडे देवा मुखा. अँड दिस इज जहाज महल. तिकडे पण एकदम वास्ट आहे ते बघ. मध्ये यायला आम्हाला 25 रुपीजची तिकीट काढावी लागली. काढावी लागली म्हणजे सगळेच काढतात, म्हणजे उपकार नाही केले, काढावी लागली. कसं आहे वेदर? वेदर मला तरी सध्या एकदम पाऊस वगैरे मला तर कसं तरी व्हायला. बट प्लेस चांगली आहे. प्लेस मस्त. मागे थोडंच महाल आहे, थोडंसं शेत जहाजासारखं आहे म्हणून त्याला जहाज महाल म्हणतात. पण प्लेस मस्त आहे. इतकं वास्ट जागा आहे. भारी लांब आहे, गावागावातून रस्ता आहे पण आल्यावर चांगलं आहे. पण नाही असं प्रॉपर एकदम महालासारखंच गार्डन वगैरे पण आहे. मध्ये बसून मेघाला फोटो काढायचा आहे पण मागे बसलेली 2 मुलं ठीक आहे तिथून उठत नाही आहेत त्याच्यामुळे उठला 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 उठला. आणि इथे चालू आहे डिस्कशन. लोकांना फोटो काढायला द्यायचे आणि चांगला काढला ना मुलीने. नाही मी अँगल सेट करून दिलेला तरी पण थोडा तरी एफर्ट झाला पाहिजे. यश तेरे को कैसा लगा? अच्छा था ना? मेरा 2 शब्द बोलूंगा. दमलेले पब्लिक जहाज महलच्या पायऱ्या चढताना. व्ह्यू बघायचा असेल तर एवढ्या पायऱ्या चढून यायच्यात फक्त. कितना बड़ा है? ही आहे गडाची दुसरी बाजू. गड नाही आहे हा महाल आहे. हा महालाची दुसरी बाजू. हे जास्त मोठे आहे ना या साईडला. किती मोठा आहे हा महाल. बघून बघून डोळे. गार्डन एरिया, पार्किंग एरिया. बापरे. अरे ऊन आलं डोळ्यावर येते. खूप जास्त. हा महाल ॲक्च्युली जेव्हा चारी साईडला पाणी भरतं तेव्हा हा प्रॉपर जहाजासारखं वाटतं. त्याचं मिनिएचर जहाज महालचं. सच अ ह्यूज महल इट इज. इथे संध्याकाळी जर तुम्ही आलात, आता पण थोडं असं म्हणजे ऊन नाही आहे बट संध्याकाळचं आलं तर इथे काय वाटेल. एक नंबर. महालला व्हिजिट द्यायची असेल तर सकाळी 6:30ला तो ओपन होतो. सो आय वुड सजेस्ट की अर्ली मॉर्निंग येऊन तो महाल बघा. बिकॉज इतका मोठा आहे की खूप वेळ लागतो बघायला आणि सगळंच बघण्यासारखं आहे. पण संध्याकाळी आलं तर जास्त भारी आहे ना. हां पण संध्याकाळी आणि एकदम अर्ली मॉर्निंग आलं तर बेस्ट. अकॉर्डिंगली आय वुड सजेस्ट. काय बोलतात त्याला, ऊन नसताना येत छान बघायला मिळेल. हो एक नंबर. फुलेरा भी इधर का है? 400 किलोमीटर है. हो जाके आते हैं क्या? 4:45 वाजता जेवायला थांबलोय. महाराष्ट्रीयन लोकांना चांगलं जेवण शोधून 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 शेवटी एक रेस्टॉरंट भेटलेलं आहे.
चाट खाऊन कंटाळलेले लोक. है ना बैठे हुए पोटात अन्नाचा कण नसलेला देवांग. चक्कर येतोय. सिद्धेशने आम्हाला सिद्धेशने शेवटी चिकन शोधून शोधून तुम्हाला आणलं व्हेज रेस्टॉरंट. प्युअर व्हेज. प्युअर व्हेज यश केली. घनश्याम. सीट तेरे लिए. अच्छा खासा महेश्वरला 6ला पोहोचायचं. मी वाजले किती आहेत आता? 5. आणि अजून 40 मिनिटं आहेत आणि जा ती आली बस महेश्वरची. जेवणाचं बाकी आहे भाई. आणि अजून 40 मिनिटं. आपण 6ला इथून बाहेर पडलो तरी खूप होईल. बघूया. वी विल ट्राय. वेळानंतर मुंबईची टेस्ट काय पोरांनो. ऍटलीस्ट चपाती भाजी मिळालेली आहे. भारी आहे ना. एक नंबर सिनिक साईट आहे. सहस्त्रधारा कुठे आहे? महेश्वर मध्ये. मांडूच्या थोडं पुढे. ते जास्त कोण येत नाही पण सही आहे. आणि आम्ही एकदम परफेक्ट टायमिंगला पोहोचलो. आणि इकडचं पाणी इतकं स्वच्छ आहे. अजिबात कचरा नाहीये. आणि ही नर्मदा रिव्हर आहे. नर्मदा रिव्हर वरती हे सहस्त्रधारा असं नाव आहे. काय माहिती तुला सहस्त्रधारा का म्हणतात? एका पॉइंट पासून चालू होतं आणि भरपूर डिवाइड होतं. भरपूर डिवाइड होतात. सहस्त्र होत नसतील पण बऱ्यापैकी. एकदम शांत आणि फक्त नदीच्या पाण्याचा आवाज. नर्मदा नदी, शांत पाणी, पीस. थोडा टाइम स्पेंड केला आणि आम्ही आता चाललोय घरी. घरी हा होता घरी म्हणजे हॉटेलवरती. सो हा होता आमचा डे 3. बाय. डे 3 व्लॉग होईल असं वाटत नाही. सो आम्ही थांबलो होतो ऑन द वे ऑफ उज्जैनला जाताना. रेस्टॉरंटचं नाव काय? 4 यार. 4 पाय. 4 यार. छपरी पडा. 4 पाय. 4 पाई रेस्टॉरंट. फूड चांगलं होतं इकडचं.